आबा कोणतरी थांबलाय पुढे. गाडी थांबव. थांबव. थांब. हे आपले प्रतापराव. काय इथं काय करताय? आबा, जमिनीच्या कागदपत्रावर तुम्ही सह्या करणार आहात की नाही? वा 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 वा. देशमुख खानदानाची औलाद. दिवसा ढवळ्या पण दारू प्यायला लागलात होय तुम्ही? अरे या तुझ्या बापानं या गावामध्ये नाव कमावलं, इमानदारीनं काम केलं, आयुष्यभर प्रतिष्ठा मिळवली आणि तू मातीत घालतोयस ती. लाज वाटतंय मला तुला पोर म्हणायची. आबा, मी शेवटचं विचारतोय, तुम्ही जमिनीच्या कागदपत्रावर सह्या करणार की नाही? नाही करणार. काय करणारस तू? आबा, मी गोळी घाली ना तुम्हाला. एवढी तुझी हिंमत आहे बापाला गोळ्या घालण्याची? मी पण तुझाच बाप आहे, देशमुख खानदानाची औलाद आहे मी. चालव गोळी. आबा, मी खरंच गोळी घाली ना. अरे गाभर तू काय, चालव की गोळी. आबा, मी शेवटचं सांगतोय तुम्हाला, मी तुम्ही सह्या करणार आहात की नाही? नाही. आबा, 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 आबा. आई, तू जर अशी रडायला लागली तर आमचं कसं होईल? काय करू सांग. अरे ज्या माणसाने शेतासाठी आपलं आयुष्य घालवलं, त्यांना त्याच जागी आपला जीव गमावा लागला. हे बघ आई, बाबानंतर आता तूच आमचा आधार आहेस. तूच जर अशी खचलीस तर आमचं कसं होईल? हा? हे बघ, रडू नकोस. चल घरी चल. चल. काय करून बसलो मी आबा. मी या चांडळानं, या माझ्या हातानं माझ्या आबांचा घात केलाय. काय करून बसलो आबा. आबा, आबा, तुम्ही मला हवे आहात. मला मला तुमचा पैसा नकोय आबा. तुम्ही हवे आहात. चंडाळानं या दारूच्या नशे पायी, चैनी पायी हे सगळं केलं. दारूचं काम केलं. आबा, तुमचं मी ऐकलं नाही आबा. मी काय करू आबा. आबा, मला माफ करा आबा. आबा, हॅलो हॅलो. आदिती, हा,
मला तुझ्याशी फार महत्वाचं बोलायचंय. काय बोलायचं होतं? प्रताप विषयी. प्रताप विषयी? त्याच्या त्या सगळ्या काळ्या कर्तृत्वाचे पुरावे माझ्याकडे आहेत. काय बोलतेस? तुला माहितीये का, माझं आयुष्य त्यानेच बर्बाद केलंय. काय? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आबासाहेबांचा खून देखील प्रतापनेच केलाय. काय म्हणतेस तू? हो. काय, तुला विश्वास बसत नाहीये? ठीक आहे, तर तू मला उद्या भेट, मी तुला त्याचे सगळे पुरावे देते. ठीक आहे. मी तुला आत्ताच भेटायला तयार आहे. हो. मला कुठे भेटशील? ठीक आहे, तू सारसबागेजवळ ये, मी तुला तिथेच भेटते. ओके, ठीक आहे. ठीक आहे. हा बोल. हा विक्रम, आदिती बोलते. अरे विक्रम, मला तुला काहीतरी खूप महत्वाचं सांगायचंय. अरे आपल्या आबासाहेबांचा खून ना प्रतापनीच केलाय. अरे मी आत्ताच स्नेहाला भेटले. हो आत्ताच. अरे तिने मला काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्या मला तुला अर्जंटली सांगायच्या आहेत. स्नेहाने तुला? पण ही बातमी खरी आहे का? हो अगदी खरी आहे. तिच्याजवळ सगळे पुरावे आहेत. प्लीज तुम्हाला सकाळी लवकर येऊन भेट. ओके, ठीक आहे. मी उद्या सकाळी तुला येऊन भेटतो. ही बातमी आई साहेबांना सांगणं खूप गरजेचं आहे. आणि आईला आपण दोघंही मिळून जे काय ते खरं खरं सांगू. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. ओके चालेल, मग उद्या आई असतानाच आपण भेटू आणि आईच्या समोरच सगळं खरं सांगू. तू कुठेही मला न भेटता जायचं नाहीस. मी तुला उद्या सकाळी भेटायला येतोय. ओके ठीक आहे, पण ओके. सकाळी लवकर ये हा. बाय. मी सकाळी लवकर येईन. हो हो चालेल. ओके बाय. चल चल बाय. आई, आई, प्रतापने आजपर्यंत जे जे काय केलंय त्याचे सगळे पुरावे स्नेहाकडे आहेत आणि ते पुरावे तिने हिच्याकडे दिलेत. स्नेहा, अरे पण ती पोरगी तर येडे आहे ना व? हो, वेडी आहे. तिने वेडेपणाचं ढोंग तिने प्रतापला धडा शिकवण्यासाठी सोंग केलं होतं. आणि हो आई, स्नेहाचं आयुष्य उद्ध्वस्त करणारं दुसरं तिसरं कोणी नसून फक्त आणि फक्त तुमचा मुलगा प्रतापच आहे. आणि आबांना मारणार सुद्धा प्रतापच आहे. काय? हो. हो आई, आबा त्या दिवशी शेतावर आले होते. प्रतापही दारूच्या नशेत तिथे आला होता. त्याला पैसे हवे होते, त्यामुळे आबांकडे त्यांनी 5 एकर शेती विका आणि पैसे द्या अशी मागणी केली. पण आबांनी ती नाकारली. त्यामुळे मग त्यांनी रागाच्या भरात आबांवरती बंदूक रोखली आणि नकळत त्याच्या हातून बंदुकीतून गोळी सुटली. जर का हे समजा खरं असेल ना, तर प्रतापला मी सोडायची नाही. त्याला त्याच्या पापाची शिक्षा दिल्या बगर म्या गप्प बसायची नाही. विकास, लांजी, सुरेश, प्रताप दादा, बरं झालं तू भेटलास. गावात सगळीकडे पोलीस तुला शोधतायत. प्रताप भाऊ, हॉटेल, लॉजिंग, बस स्टँड, रेल्वे स्टेशन सगळीकडे पोलीस शोधतात. तू गावाकडे येऊ नको अजिबात. लांजी, आदेश, सुहास, प्रकाश कुठे पडून गेलेत? अरे तुझ्याबरोबर तेही फरार झाले आहेत. काय? हो, अरे तुझा शोध घेण्यासाठी पोलीस त्यांच्या मागावर आहेत. तू इथे थांबू नकोस, तू इथून निघून जा. नाही नाही, कायद्यानं मला काय व्हायचं ते होऊ दे, पण माझ्या आईला भेटल्याशिवाय मी आता जाणार नाही. मी फार मोठा अपराधी आहे, फार मोठा गुन्हेगार आहे मी तिचा. एकच जन्मदातीला वैधव्य मी आणून दिलंय. तिची माफी मागितल्याशिवाय मी कुठेच जाणार नाही. तिची माफी मागून मी स्वतःच पोलिसांच्या स्वाधीन होणार आहे. मग मी आनंदाने सुद्धा फाशी जाईल. माझ्या आईला भेटल्याशिवाय मी आता जाणार नाही. आई,
आई तू आई मला आई बोलायचं नाही. स्वतःच्या बापाचा खून केलास ना तू. नाही आई, मी खून केला नाही. त्या दिवशी मी नशेत होतो आणि मला आबांना मारायचा हेतू नव्हता का, पण आबा कागदपत्रावर सहीच करायला तयार नव्हते आणि मग रागाच्या भरात नकळत माझ्या हातून गोळी झाली. असं नकळतपणे तू तुझ्या बापाला मारलंस. काय बी झालं तरी तू पाप केलंस. खुनी आहेस तू. तुला नकळतपणे नाही, जाणून बुजून मारायला हवं. आई नाही, तू मला मारू शकत नाही. तू माझी आई आहेस. मी तुझा मुलगा आहे. मुलगा? माझा मुलगा? अरे तू ज्याला मारलंस ना, तो बी तुझा पाप होता. विसरलास? नाही, तुला माफी नाही.